Problem 5. Diagonals of a parallelogram intersect each other at point O. If AO is equal to 5, BO is equal to 12 and AB is equal to 13, then show that ABCD is a rhombus. तर आपल्याला पॅरलोलोग्राम दिलेला आहे आणि रोम्बस आपल्याला शो करायचा आहे. तर पहिले आपण पॅरलोलोग्राम काढून घेऊ आणि तो रोम्बस शो होणार आहे. तर ABCD is a parallelogram. Quadrilateral ABCD is a parallelogram. आणि याचे काय म्हटलं आहे, डायगोनल्स इंटरसेक्ट ॲट पॉइंट ओ. तर डायगोनल AC अँड डायगोनल BD इंटरसेक्ट ॲट पॉइंट ओ. AOची लेंथ दिली आहे 5, BOची दिली आहे लेंथ 12 आणि ABची दिली आहे 13. देन शो दॅट ABCD इज ए रोम्बस. आता बघा, हा AOB काय आहे, ट्रायंगल. या ट्रायंगलच्या आपल्याला तीनही साईड दिलेल्या आहे आणि इथे ग्रेटर साईडचा स्क्वेअर हा रिमेनिंग 2 साईडच्या स्क्वेअरच्या सम एवढा आला तर हा राईट अँगल ट्रायंगल होईल. आणि हा राईट अँगल ट्रायंगल झाला तर AC आणि BD काय होईल, परपेंडिक्युलर होईल. आणि परपेंडिक्युलर होत आहे आणि पॅरलोलोग्राम आहे तर बायसेक्ट पण होत आहे. तर हे जे डायगोनल आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे, म्हणून आपण ABCDला काय म्हणू शकतो, रोम्बस म्हणू शकतो. तर इथे बघा, इन ट्रायंगल AOB ग्रेटर साइड AB कितीची दिली आहे, 13ची दिली आहे. आणि ग्रेटर साईडचा स्क्वेअर म्हणजे ABचा स्क्वेअर जर रिमेनिंग 2 साईडच्या स्क्वेअर एवढा आला, स्क्वेअरच्या सम एवढा म्हणजे AOचा स्क्वेअर प्लस BOचा स्क्वेअर याच्या सम एवढा आला तर AOB काय होईल, राईट अँगल ट्रायंगल होईल. तर ग्रेटर साईड आपल्याला किती दिली आहे, 13 म्हणजे 13चा स्क्वेअर इज इक्वल टू AO म्हणजे 5चा स्क्वेअर आणि BO म्हणजे 12चा स्क्वेअर. आता बघा, 13चा स्क्वेअर किती होईल, 169, 5चा स्क्वेअर 25 आणि 12चा स्क्वेअर होत आहे 144. तर 169 इज इक्वल टू याची ॲडिशन 5 आणि 4 9, 2 आणि 4 6, 169. तर आता ABचा स्क्वेअर म्हणजे ग्रेटर साईडचा स्क्वेअर रिमेनिंग 2 साईडच्या स्क्वेअरचा सम एवढा येत आहे. म्हणजे ट्रायंगल AOB इज राईट अँगल ट्रायंगल. रिझन काय, कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. आता ग्रेटर साईडला आपण हायपोटेनियस म्हणतो. तर ग्रेटर साईड 13 आहे, तर कोणता अँगल, AOB हा 90चा होईल. अँगल AOB इज इक्वल टू 90 डिग्री. आता AOB 90 झाला तर AC परपेंडिक्युलर टू BD होईल. म्हणजे सेगमेंट AC किंवा डायगोनल AC परपेंडिक्युलर टू डायगोनल BD. आता ABCD हा पॅरलोलोग्राम आहे तर त्याचे डायगोनल काय होतात, बायसेक्ट होतात. आणि आपण यालाच आता आपण काय दाखवलं, डायगोनल परपेंडिक्युलर आहे. तर आता आपण काय म्हणू शकतो, डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर टू each other.
तर हा जो ABCD क्वाड्रिलॅटरल आहे किंवा पॅरलोलोग्राम आहे, याचे डायगोनल कसे आहे? परपेंडिक्युलर बायसेक्टर टू इच अदर. देअरफॉर क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ रोम्बस. आणि हेच आपल्याला प्रूव्ह. प्रॉब्लेम 6. इन द फिगर quadrilateral PQRS and quadrilateral ABCR are two parallelograms. तर PQRS आणि ABCR आपल्याला टू पॅरलोलोग्राम्स दिलेले आहे. अँगल P इज इक्वल टू 110. देन फाइंड द मेजर ऑफ ऑल अँगल ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCR. तर ABCR हा जो पॅरलोलोग्राम दिले आहे याचे ऑल अँगल आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. तर PQRS is a parallelogram. Quadrilateral PQRS is a parallelogram. आणि पॅरलोलोग्रामचे अपोजिट अँगल कसे असतात? कॉन्ग्रुअंट. तर मग P 110चा आहे तर R पण 110चा होईल. तर अँगल P इज इक्वल टू अँगल R इज इक्वल टू 110. Reason? Opposite angle of parallelogram are congruent. आता R 100 आणि 10चा मिळाला. आता इन क्वाड्रिलॅटरल ABCR, इन क्वाड्रिलॅटरल किंवा क्वाड्रिलॅटरल ABCR इज अ पॅरलोलोग्राम. आता पॅरलोलोग्रामचे ॲडजेसंट अँगल कसे असतात? सप्लिमेंटरी असतात. तर सप्लिमेंटरी म्हणजे ॲडजेसंट अँगलची सम 180 असते. म्हणजे काय होईल? अँगल A प्लस अँगल R इज इक्वल टू 180. Adjacent angles of parallelogram are supplementary. आता बघा R आपण कितीचा काढलाय? 110. म्हणजे अँगल A प्लस अँगल R कितीचा काढलाय? 110 इज इक्वल टू 180. आता 100 आणि 10ला राईट हँड साईडला नेलं तर त्याची साईन चेंज होऊन जाईल. अँगल A इज इक्वल टू 180 मायनस प्लस आहे तर मायनस होऊन जाईल 110. अँगल A इज इक्वल टू 180 मायनस 110 किती होऊन जाईल? 70. तर अँगल A आपल्याला कितीचा मिळाला? 70 डिग्रीचा मिळाला. आता ABCR काय आहे? पॅरलोलोग्राम आहे आणि त्याचे अपोजिट अँगल कसे असतात? कॉन्ग्रुअंट. मग A 70चा आहे तर C कितीचा होऊन जाईल? 70चा. म्हणजे अँगल A इज इक्वल टू अँगल C इज इक्वल टू 70 डिग्री. अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलोलोग्राम. त्याच्यानंतर R आपण कितीचा काढलेला आहे? 110. तर B पण कितीचा होऊन जाईल? अपोजिट अँगल आहे तर 110. तर अँगल R इज इक्वल टू अँगल B इज इक्वल टू 110 डिग्री. आणि हेच आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. प्रॉब्लेम 7. इन फिगर ABCD इज अ पॅरलोलोग्राम. ABCD is a parallelogram. Point E is on the ray AB. Point E is on the ray AB such that BE is equal to AB. Then prove that line ED bisects segment BC at point F. तर आपल्याला लाइन ED BC सेगमेंटला F पॉईंटमध्ये बायसेक्ट करत आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? BFE
आणि CFD हे दोन ट्रायंगल कसे दाखवावं लागेल, कॉन्ग्रुअंट दाखवावं लागेल. जर हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुअंट झाले तर याच्या करस्पॉन्डिंग साईड कॉन्ग्रुअंट होईल. साईड EF कॉन्ग्रुअंट टू CF होऊन जाईल आणि म्हणजेच F हा BCचा मिड पॉईंट होईल आणि F हा BCचा मिड पॉईंट झाला तर मिड पॉईंटमधनं जाणारी ही सेगमेंट ED आहे ही BCला काय करेल, बायसेक्ट करेल. तर त्याच्यासाठी आपल्याला काय गिवन आहे, ABCD इज अ पॅरलोलोग्राम. क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलोलोग्राम. तर आता बघा पॅरलोलोग्रामच्या अपोजिट साईड कशा असतात, कॉन्ग्रुअंट. म्हणजे AB इज इक्वल टू DC म्हणू शकतो आपण. AB इज इक्वल टू DC. अपोजिट साईड ऑफ पॅरलोलोग्राम. आणि त्याच्यानंतर आपल्याला BE इज इक्वल टू AB गिवन आहे. म्हणजे AB इज इक्वल टू BE. AB इज इक्वल टू BE हे काय आहे, गिवन आहे. तर AB आणि DC कशी आहे, इक्वल आहे आणि AB आणि BE पण इक्वल आहे. म्हणून आपण काय म्हणू शकतो, BE इक्वल DC. म्हणजे BE इज इक्वल टू DC. याला नंबर 1 देऊन देऊ. आता आपल्याला हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुअंट दाखवता येतात. कोणते, BFE आणि CFD. तर इन ट्रायंगल BFE अँड ट्रायंगल CFD. तर या ट्रायंगलमध्ये बघा BE कॉन्ग्रुअंट टू DC. सेगमेंट BE कॉन्ग्रुअंट टू सेगमेंट DC. कशावरनं, फ्रॉम 1. त्याच्यानंतर बघा AB आणि DC ही काय आहे, पॅरलल लाईन आहे. याची ही ट्रान्सव्हर्सल. तर अँगल B आणि C कोणते अँगल होईल, अल्टरनेट अँगल. आणि लाईन पॅरलल असेल तर अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुअंट असतात. म्हणून अँगल EBF अँगल EBF कॉन्ग्रुअंट टू अँगल EBF कॉन्ग्रुअंट टू अँगल FCD. FCD कोणते अँगल होईल, अल्टरनेट अँगल्स. त्याच्यानंतर बघा हे अपोजिट अँगल्स आहे. अँगल BFE आणि CFD हे अपोजिट अँगल आहे. अपोजिट अँगल कॉन्ग्रुअंट असतात. तर अँगल BFE कॉन्ग्रुअंट टू अँगल CFD. हे कोणते अँगल आहे, अपोजिट अँगल्स. आता बघा ही साइड BE आणि DC कॉन्ग्रुअंट आहे. अँगल B आणि C अल्टरनेट अँगल म्हणून कॉन्ग्रुअंट आहे आणि हे अपोजिट अँगल. म्हणजे कोणती टेस्ट झाली, SAA. म्हणून हे दोन ट्रायंगल कोणत्या टेस्टनी, SAA. तर ट्रायंगल BFE कॉन्ग्रुअंट टू ट्रायंगल CFD कोणती टेस्ट, SAA टेस्ट. तर SAA टेस्टनी कॉन्ग्रुअंट झाले तर रिमेनिंग एलिमेंट ॲटोमॅटिकली कॉन्ग्रुअंट होईल. म्हणून आपण काय म्हणू शकतो, सेगमेंट BF कॉन्ग्रुअंट टू सेगमेंट FC. BF कॉन्ग्रुअंट टू CF. सेगमेंट BF कॉन्ग्रुअंट टू सेगमेंट CF. रिझन काय लिहावं लागेल, CSCT करस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉन्ग्रुअंट ट्रायंगल. आणि त्याच्यामुळे काय झालं,
F is midpoint of segment BC. F is midpoint of BC. आणि ही जी ED लाईन आहे BCच्या मिडपॉईंटमधनं जात आहे, म्हणजे BCला काय करत आहे, बायसेक्ट करत आहे ॲट पॉईंट F. देअरफोर लाईन ED देअरफोर लाईन ED बायसेक्ट सेगमेंट BC ॲट पॉईंट F. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं.